मित्रांनो, जय महाराष्ट्र। तर आज मी तुमच्यासाठी आणलेला एक नवीन आणि महत्त्वाचा व्हिडिओ। तर या व्हिडिओबाबत तुम्ही फक्त ऐकलं असेल, पण याची संपूर्ण माहिती तुम्हाला कोणत्याच व्हिडिओवर आणि कोणीच सांगितलेली नसेल। त्यामुळे माझ्या या व्हिडिओवर मी तुम्हाला अगदी महत्त्वाची माहिती सांगणार आहे। थंबनेल बघितल्यावर तुम्हाला समजलंच असेल की ह्या व्हिडिओत मी तुम्हाला काय सांगणार आहे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे अटल पेन्शन योजना या बाबतीत। तर या योजनेबद्दल सरकारने आणलेली ही योजना तशी जुनीच आहे, पण बहुतेकांना ही योजना माहिती नाही, कारण की आजकालची लोक खूप प्रॅक्टिकल झाले। ते आजचा विचार करतात, उद्याचा नाही करत। पण काही लोक अशी पण आहेत की आजच्या बरोबर उद्याचा देखील विचार करतात, आणि मी त्यातलीच आहे। मी देखील उद्याचा विचार करते, फ्युचर प्लॅनिंग करते, पेन्शन प्लॅनिंग करते। तर ही एक नवीन योजना माझ्या समोर आली, तर मी म्हटलं की मी तर याचा लाभ घेतच आहे आणि घेणारच आहे, तर मी माझ्या फॅमिली सोबत का नको हा माझी जी जर्नी आहे ती का नको शेअर करायला। त्यामुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर अटल पेन्शन योजना या योजनेमध्ये आपण 60 वर्षाचे झाल्याच्या नंतर आपल्याला पेन्शन सुरू होणार आहे। नक्कीच 60 वर्षाचे झाल्यानंतर आपल्याकडे कामधंदा नसेल, आपल्याकडे इन्कमचा सोर्स नसेल, मग ती काही थोडीफार जी पेन्शन येईल त्यामध्ये आपले गोळ्या औषधं वरचा खर्च तर निघणारच आहे ना। तर त्यासाठी ही नवीन योजना मी आणलेली आहे, म्हणजे मी आणलेली नाही, आपल्या सरकारने आणलेली आहे। तो त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे। व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे, छोटासाच व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करा, जेणेकरून ते सुद्धा ह्या पेन्शन प्लॅनचा विचार करतील आणि अशी कुठली तरी योजना आहे असं त्यांना माहिती होईल आणि ते त्याचा लाभ घ्यायला सुरुवात करतील। तर जास्त वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर भारत सरकारची एक अशी गॅरंटेड पेन्शन स्कीम आहे, भारत सरकारची मित्रांनो, कुठलीच प्रायव्हेट नाहीये, भारत सरकारची म्हणजे गव्हर्नमेंटची एक अशी गॅरंटेड पेन्शन स्कीम आहे, ज्यामध्ये फक्त 210 रुपये भरून आपण 5000 रुपयापर्यंत गॅरंटेड पेन्शन मिळवू शकतो। म्हणजेच ह्याचा मेन पॉइंट हा आहे की जर तुम्ही प्रायव्हेट जॉबला जर असाल किंवा कुठलाही छोटा मोठा व्यवसाय करताय, नोकरी करताय, भाजीचा धंदा करताय, दुधाचा धंदा करताय, हा सगळ्यांसाठी ही स्कीम असणार आहे। ह्या स्कीम मध्ये अगदी तुम्ही 18 वर्षाचे जरी असाल तरी तुम्ही ही स्कीम चालू करू शकताय, किंवा जर तुम्ही शिकत असाल किंवा पार्ट टाइम एखादा जॉब करत असाल तरीही ही स्कीम आपणा सर्वांसाठी आहे। तुम्ही कोणीही ह्याचा लाभ घेऊ शकता, सगळ्यांसाठी ही स्कीम असणार आहे। तर भारत सरकारच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही सुद्धा मी तुम्हाला जी लिंक देणार आहे त्या लिंकवर जाऊन भारत सरकारच्या वेबसाईटवर जाऊन तुमचे फॉर्म भरू शकता किंवा अधिकाधिक माहिती मिळवू शकता। मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक देखील तुम्हाला देणार आहे आणि काहीच कठीण नाहीये, अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही अटल पेन्शन योजना म्हणजेच पेन्शनचा, सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकता। तुम्हाला प्रश्न पडला असेल की यार पेन्शन तर 60 वर्षानंतर मिळेल, मग तोपर्यंत आपण जगू का मरू, कोणाला माहिती, असा प्रश्न पडलाच असेल ना। 60 वर्षानंतर पेन्शन मिळेल, तोपर्यंत कोण जिवंत राहते, आजकाल माणसाचं आयुष्य काय ठरलंय की आपण जगू का मरू। पण मित्रांनो, 60 वर्षानंतर आपण जगू का मरू हा आपण विचार करतोय, पण तुम्ही हा विचार करा, जरी आपण नसू तरी आपल्या फॅमिलीला, आपल्या वारसदाराला, आपल्या जीवनसाथीला त्याचा फायदा होईल। म्हणजे ऍटलीस्ट ते हात जोडून बोलतील तरी की बाबा तू गेलास पण माझ्यासाठी काहीतरी ठेवून गेलास, सोडून गेलास। आणि जर बाय चान्स 1% जरी आपण जिवंत राहिलो तरी त्या पैशांचा आपल्याला किती फायदा होणार आहे। त्यामुळे असा विचार करा की जगू किंवा मरू नाही, आपण नेहमी पॉझिटिव्हच विचार करतो। आता तुम्ही जेव्हा रिचार्ज करता मोबाईलला, तर 1 वर्षाचं 6 महिन्याचं जाऊ दे, 1 वर्षाचं 6 महिन्याचं जाऊ दे, 1 महिन्याचं 28 दिवसाचं तर रिचार्ज करताना का 1 दिवसाचं करता। आजचं रिचार्ज केलं, उद्याचं कोणाला माहितीये जगू का मरू, कशाला उद्याचं रिचार्ज करायचं। पण आपण 28 दिवसाचं रिचार्ज करतो, कारण आपल्याला माहित असतं आपण 28 दिवस जगणार आहे आणि 28 दिवस आपल्याला मोबाईल लागणार आहे। मग आपण जर 28 दिवसाचा विचार करतो तर 28 वर्षानंतरचा किंवा रिटायरमेंट नंतरचा विचार का नको करायला।
आजकाल अशी सगळी सिच्युएशन आहे, लोक एवढी प्रॅक्टिकल झाली आहेत, आजकालची मुलं शिक्षणात हुशार झाली आहेत, प्रॅक्टिकल झाले, इमोशन फिलिंग्स असे खूप कमी लोकांमध्ये राहिली। मग आपण आपलाच बंदोबस्त नको का करून ठेवायला? का आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहावं की आपला मुलगा आपल्याला बघेल, आपली सून आपल्याला बघेल, आपली मुलगी आपल्याला बघेल? आपण आपला बंदोबस्त स्वतः करून ठेवला तर काय वाईट आहे? आणि त्यामध्ये तर सरकार पण आपल्याला मदत करत आहे, आपण जे पैसे टाकणार आहे त्यात थोडेफार पैसे सरकार देखील टाकणार आहे, मग आपला फायदाच आहे ना। म्हणूनच तुम्हाला सांगते की ही योजना एकदम झक्कास आहे मित्रांनो। आपण जर जगलो वाचलो तर ह्या योजनेचा आपल्याला फायदा होणारच आहे, आणि नाही जगलो वाचलो मेलो बिलो तरी आपल्या पश्चात आपल्या परिवाराला ह्या योजनेचा फायदा होणार आहे। आणि त्या वेळेला आपल्याला कामधंदा नसेल, इन्कमचा सोर्स नसेल, तेव्हा हीच पेन्शन आपल्या कामाला येणार आहे। त्यावेळेसच्या ह्या कमी पेन्शनचा सुद्धा आपल्याला खूप फायदा होणार आहे। डिटेल्स मध्ये या पेन्शन बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। परत तुम्हाला सांगते, याची माहिती मी तुम्हाला डिटेल्स मध्ये सांगणार आहे। पात्रता काय आहे, कशा पद्धतीने आहे, किती वय पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठे फॉर्म भरला पाहिजे, सर्व सांगणार आहे। तर तुम्हाला भारत सरकारच्या अटल पेन्शन योजनेच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन india.nationalportal.of.india ही वेबसाईट तुम्हाला उघडायची आहे, आणि हे पेज ओपन झाल्या त्यामध्ये गॅरंटेड पेन्शन स्कीम गव्हर्नमेंट इंडिया मिनिमम इन्व्हेस्टमेंट मॅक्सिमम बेनिफिट यामध्ये तुम्हाला मिळणार आहे। म्हणजे मिनिमम इन्व्हेस्टमेंट करायची आणि मॅक्सिमम बेनिफिट घ्यायचं आहे। तर वृद्धापकाळामध्ये तेव्हाच आपल्याला पैशाची जास्त गरज असते, तेव्हा आपला कामधंदा बंद झालेला असतो, आपण कमवत नसतो, शिवाय म्हातारपणाची गोळ्या औषधं व इतर खर्च यामध्ये पैशाची चणचण किंवा गरज भासू शकते, तेव्हा हीच पेन्शन आपल्या खूप उपयोगी होणार आहे। मग त्यासाठी आत्ताच आपल्याला इन्व्हेस्ट करायला पाहिजे। आता जेवढी शक्य तेवढी बचत आपण करू शकतो, पुढे आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात ती मिळणार आहे। याचेच बेनिफिट मी तुम्हाला सांगणार आहे। सगळी माहिती मी माझ्या या व्हिडिओत दिलेली आहे। अटल पेन्शन योजनेबद्दल संपूर्ण माहिती मी माझ्या या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे। आता आपल्याला जेवढी शक्य आपला कामधंदा बघून, आपला खर्च बघून उरेल तेवढे थोडेफार पैसे आपण सेव्ह करू शकतो। आणि मित्रांनो, महिन्याला 210 रुपये, तर दिवसाला आपण 10 रुपये जरी बाजूला काढले ना तरी महिन्याला 300 रुपये होतात। मग आपल्याला महिन्याला 210 रुपये भरून जर ही योजना सुरू करता येत असेल तर आपण का नको करायला? तर आता ह्याचं काय आहे ते मी तुम्हाला सांगते। या योजनेचे फायदे आपण बघणार आहोत। तर 60 वर्षाचे तुम्ही झालात त्यानंतर तुम्हालाही पेन्शन चालू होते। त्यानंतर 60 वर्ष वय झाल्यानंतर 1000 रुपये, 2000 रुपये, 3000 रुपये, 4000 रुपये किंवा 5000 रुपये ही गॅरंटेड पेन्शन तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर तुमच्या मृत्यू पश्चातच हा लाभ तुमच्या जीवनसाथीला किंवा तुमच्या वारसदाराला मिळणार आहे। हे पैसे त्यांना एक रकमी आणि एकत्र मिळणार आहेत। मात्र समजा जर मी ही योजना सुरू केली आणि जर समजा मी ह्याचा लाभ नाही घेऊ शकली तर ते असे तोडून नाही मिळणार, माझ्या परिवाराला एक रकमी मिळणार आहे। म्हणजे हा फायदाच आहे ना, त्यांना एकत्र पैसे मिळून जातात। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही गव्हर्नमेंट स्कीम असल्यामुळे ही बंद पडणार नाही, आणि ही फसवणारी आहे अशी कसलीच भीती नाहीये की बाबा फसवणूक होते, कारण आजकाल पैसे बिशेच्या बाबतीत खूप फसवणूक चालू आहे। त्यामुळे फसवणूक वगैरे नाहीये, गव्हर्नमेंटची स्कीम आहे, बंद व्हायची भीती नाही। त्यामुळे आपण यात जे टाकत आहोत ते सेफ आहेत। या योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी काय पात्रता असावी ते पाहूया। ही योजना सर्व बँक खातेदारांसाठी आहे, म्हणजेच कोणत्याही बँकेत किंवा पोस्टात तुमचं खाते असेल तिथे तुम्हाला जायचं आहे आणि तुम्ही अटल पेन्शन योजना सुरू करायची आहे असं त्यांना सांगायचं आहे। आणि तिथे जाऊन तुम्ही तुमची अटल पेन्शन योजना सुरू करता, मग तुमचं कुठल्याही बँकेत खातं असू दे, पोस्टात असू दे, तिथे जाऊन तुम्ही चौकशी करायची आहे आणि तिथे जाऊन तुम्ही अटल पेन्शन योजना चालू करायची आहे। त्यासाठी कमीत कमी तुमचं 18 वय पूर्ण पाहिजे आणि जास्तीत जास्त 40 वय असलं पाहिजे, म्हणजे 18 ते 40च्या मधले तुम्ही असले पाहिजे। त्यानंतर तुम्हाला 60 वर्ष पूर्ण झाल्यावर जेवढी पेन्शन हवी असणार आहे त्या हिशोबाने तुम्हाला महिन्याला यामध्ये इन्व्हेस्ट करायचे आहे। त्यासाठी अर्ज करताना सध्याची जन्मतारीख व वय टाकल्यानंतर त्या वेबसाईटवर एक माहिती समोर येणार आहे आणि त्यानुसार अगदी 43 रुपये भरून देखील तुम्ही 60 वर्षानंतर तुम्हाला 1000 रुपये महिना पेन्शन सुरू होईल। आता आपण आपल्या
ऐपतीप्रमाणे जेवढी बचत करू शकतो तेवढीच रक्कम आपल्याला 60 वर्ष झाल्यानंतर आपल्याला पेन्शनच्या स्वरूपात मिळणार आहे। आणि त्याबद्दल तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटवरनं पण घेऊ शकतात आणि बँकेत जिथे तुम्ही अटल पेन्शन योजना सुरू करायला जाणार आहात तिथे देखील तुम्हाला ही माहिती मिळू शकते। तर या दरम्यान जर आपल्याला काय झाले किंवा आपल्या मरणापश्चात ही रक्कम एक रकमी आपल्या वारसदाराला मिळणार आहे। तर या योजनेचे काही नियमही आहेत। ही योजना जेवढी फायदेशीर आहे तर थोडेफार तर नियम असतीलच ना, तर तेही जरा समजून घ्या। जे पण पैसे आपण दरमहा भरणार आहोत त्यात जर आपण उशीर केला तर 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत दंड आकारला जाईल। म्हणजे 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत आपल्याला दंड भरायला लागू शकतो। त्यामुळे जो पण आपण हप्ता भरणार आहोत तो रेग्युलर ठेवायचा आहे। तर एकदा हे खाते चालू केले की कंटिन्यू तुम्हाला चालू ठेवायचेच आहे, दरमहा पैसे भरायचेच आहे। 40 वर्षाचे तुम्ही होईपर्यंत तुम्हाला पैसे भरायचे आहेत आणि त्यानंतर मग 60 वर्ष तुमचे पूर्ण झाल्याच्या नंतर तुमच्या खात्यातून तुम्हाला पेन्शन सुरू होईल। तर ही खूप चांगली स्कीम आहे। तुम्हाला याची लिंक हवी असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ही लिंक ओपन करून याची अधिकाधिक माहिती देखील घेऊ शकता आणि या वेबसाईटवर जाऊन बघू शकता। तर गव्हर्नमेंटची ही वेबसाईट आहे, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक टाकलेली आहे। स्कीमसाठी अप्लाय कसे करायचे तर अप्लाय करणं अतिशय सोपं आहे। कुठल्याही बँकेत किंवा पोस्टात तुमचे अकाउंट असेल तिथे जाऊन तुम्हाला अटल पेन्शन योजना सुरू करायची आहे। तिथे सांगितल्यानंतर त्यानुसार तुम्हाला ही योजना सुरू करू शकता तुम्ही। अगदी सोपी प्रोसेस आहे। बँकेत या स्कीमची सर्व प्रोसिजर होऊन जाते। बँकेत जेवढे डॉक्युमेंट्स सबमिट करायला सांगतात तेवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे, जास्त डॉक्युमेंट्स नाही, जे बँकवाले सांगतील तेवढे डॉक्युमेंट्स सबमिट करायचे आणि ही स्कीम चालू होऊन जाईल। फक्त तुम्हाला काय इन्क्वायरी करायची असेल तर मी तर तुम्हाला ह्या व्हिडिओतून सर्व माहिती सांगितलेलीच आहे। अजून काय प्रश्न असतील तर मला कमेंट करून तुम्ही नक्की विचारू शकता। या व्हिडिओच्या बाबतीत मी तुम्हाला जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल कारण हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। आणि बघा मित्रांनो, आता तर आपण म्हणजे ॲटलिस्ट 30-40ला आल्याच्या नंतर आपल्याला फ्युचरची रिटायरमेंटची चिंता वाटायला लागते। तर हीच वेळ आहे, तुम्ही आत्ताच अटल पेन्शन स्कीम घेऊ शकतात आणि याचा फायदा करून घेऊ शकता। आत्ताच बँकेत जावा आणि इन्क्वायरी करा आणि ही स्कीम चालू करून घ्या। मी देखील करून घेतलेली आहे। तर तुम्हाला व्हिडिओ नक्कीच फायदेशीर वाटलाच असेल। जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच काहीतरी झक्कास माहिती घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।